हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ह्या ठिकाणी मॅथमॅटिकल लॉजिक्स आणि त्यामध्ये पाहणार ह्या ठिकाणी एक्सरसाइज 1.4. एक्सरसाइज 1.4 मध्ये आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ह्या ठिकाणी सम इम्पॉर्टंट रिझल्ट. ह्या ठिकाणी आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत किंवा त्याला आपण म्हणतो ह्या ठिकाणी रिझल्ट म्हणतोय. तर ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा ते पाहूया. ह्या ठिकाणी फर्स्ट आहे आपल्याकडे P implies Q इज इक्विव्हॅलेंट टू P और Q. हे आपल्याकडे काय आहे याला आपल्याला नाव सुद्धा देता येतं कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ असेल किंवा ह्या ठिकाणी म्हणता येईल ह्या ठिकाणी इम्प्लिकेशन लॉ, कंडिशनल लॉ. ओके, हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नेक्स्ट आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला आहे ह्या ठिकाणी P double implies Q is equivalent to P implies Q and Q implies P. हे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. बाय कंडिशनल लॉ या ठिकाणी असेल किंवा हे आपण पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे ह्या ठिकाणी P double implies Q is equivalent to ह्या ठिकाणी काय असेल P implies Q असेल and किंवा ह्या ठिकाणी कसं असेल Q implies P असेल. हे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. यालाच पण आपल्याला म्हणता येतं बाय कंडिशनल लॉ. त्या ठिकाणी आपल्याकडे थर्ड आहे ह्या ठिकाणी. त्या ठिकाणी ह्या फॉर्म्युला आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणता येईल. ओके, त्या ठिकाणी काय असेल P और इन ब्रॅकेट Q अँड R असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं P और Q अँड P और R. तर ह्या ठिकाणी आपण 10th क्लास पर्यंत ज्या पद्धतीने पाहिलेला आहे मी सिम्प्लिफाय केलेला आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पण कसं दिलं आहे स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये आहे. तर आपण 10th क्लास पर्यंत काय पाहिलं आहे. सपोज आपल्याकडे 2 × x + 3 असेल तर ह्याला आपण काय केलं आहे सिम्प्लिफाय केलं आहे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर कसं केलेलं आहे ह्या ठिकाणी 2 × x + 2 × 3 2 × 3 त्याच पद्धतीने आपल्याकडे ह्या ठिकाणी करता येतं. तसंच या ठिकाणी आपल्याकडे काय आहे 2 च्या ठिकाणी P आहे, च्या ठिकाणी R आहे आणि ह्या ठिकाणी x च्या ठिकाणी Q आहे आणि ह्या 3 च्या ठिकाणी काय ह्या ठिकाणी R आहे आणि ह्या ठिकाणी प्लसच्या ठिकाणी अँड आहे. तर त्या पद्धतीने या ठिकाणी काय आहे P और Q and P और R. This is the distributive law. ओके, नेक्स्ट सिमिलरली ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी नोटेशन ओनली चेंज केलेले आहेत. या ठिकाणी काय असेल P and इन ब्रॅकेट Q और R असेल तर P and Q और P and R ह्या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. हे आपल्याकडे किती आहेत ह्या ठिकाणी 4 रिझल्ट आहेत किंवा ह्या ठिकाणी फॉर्म्युलेज आहेत. तर यांना आपल्याला काय करता येतं प्रूफ सुद्धा करता येतं. मीन्स P implies Q इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन P और Q हे आपल्याला प्रूफ करता येतं. तर आपण ह्या ठिकाणी लॉजिकल इक्विव्हॅलेन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याकडे या ठिकाणी लेफ्ट साइडचा कॉलम आणि राईट साइडचा जर कॉलम जर ह्या ठिकाणी आयडेंटिकल असेल तर हे दोन दिलेले स्टेटमेंट कसे आहेत ह्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण बाय युजिंग ट्रूथ टेबल ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी प्रूफ करता येतं. सिमिलरली सेकंड हे LHS आहे, हे RHS आहे, हे लेफ्ट आहे, हे राईट आहे, हे लेफ्ट आहे, राईट. लेफ्ट आणि राईटचा जर आपल्याकडे या ठिकाणी ट्रूथ टेबल मीन्स कॉलम जर ह्या ठिकाणी कसा असेल सेम असेल आयडेंटिकल असेल दोघांचे तर हे दिलेले स्टेटमेंट कसे आहेत ह्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट आहेत. तर आपण या ठिकाणी दोन पाहूया फर्स्ट आणि ह्या ठिकाणी सेकंड आपण पाहूया कशा पद्धतीने आपल्याला प्रूफ करता येतं आणि हे होमवर्कला असतील. मीन्स हे काहीही डिफिकल्टी नाहीत, खूप इझिली आहेत. जसं आपण ट्रूथ टेबल पाहिलेत आणि तुम्हाला ट्रूथ टेबल ह्या ठिकाणी छान पद्धतीने येत आहेत पण ह्या ठिकाणी आपण जास्त डिस्कस करणार नाही. त्या ठिकाणी पाहूया दोन ह्या ठिकाणी प्रूफ्स. ओके, त्या ठिकाणी सेकंड आहे ह्या ठिकाणी P double implies Q इज इक्विव्हॅलेंट टू P implies Q अँड Q implies P. आणि त्याच्यामध्ये आपण पण पाहूया फर्स्ट पण जो आपल्याकडे आहे ते ह्या ठिकाणी मी ट्रूथ टेबल काढलेला आहे. तुम्हाला खूप इझिली ह्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. दोन दिलेले स्टेटमेंट आहेत पण ह्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू किती असा ठिकाणी P च्या T F. ओके, नेक्स्ट आपल्याकडे ह्या ठिकाणी Q आहे T F. नेक्स्ट आपल्याकडे फर्स्ट काय आपल्याकडे P implies Q इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन P और Q. ओके, आपल्याला हे दोन आपण ह्या ठिकाणी ॲट अ टाइम प्रूफ करत आहात. मीन्स या ठिकाणी P पण आहे Q पण आहे, निगेशन P आहे. निगेशन P फाइंड करता येतं निगेशन P मीन्स या ठिकाणी काय असेल P च्या अपोजिट असेल. मीन्स T असेल तर ह्या ठिकाणी F, T असेल तर ह्या ठिकाणी F असेल तर T. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपल्याकडे नेक्स्ट पाहिजे ह्या ठिकाणी ही लेफ्ट साइड पाहिजे, ही लेफ्ट साइड हँड साइड काढून घेतलेली आहे P implies Q. नेक्स्ट ह्या ठिकाणी आपल्याकडे Q implies P आहे.
ओके. डबल काय ह्या ठिकाणी पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. नेक्स्ट ह्या निगेशन पी और क्यू आहे. आणि नेक्स्ट ह्या ठिकाणी काय ह्या ठिकाणी सेकंडची राईट हँड साईड आहे. मीन्स ह्या ठिकाणी तुम्हाला हे ट्रूथ टेबल काढता येतो. पण ह्या ठिकाणी काय काय पाहिजे, सेकंड मध्ये LHS पाहिजे आणि RHS पाहिजे, फर्स्ट मध्ये LHS पाहिजे RHS पाहिजे. ह्या ठिकाणी पहा. मग ह्या ठिकाणी आपल्याकडे सांगता येतं पहा कॉलम नंबर 4 अँड 6 पहा. ह्या ठिकाणी कॉलम नंबर 4 ह्या ठिकाणी कॉलम नंबर 4 आणि ह्या ठिकाणी कॉलम नंबर ह्या ठिकाणी किती आहे, ह्या ठिकाणी 7 6 नाही 7. या ठिकाणी कसं आहे पहा आयडेंटिकल आहेत म्हणून ह्या ठिकाणी फर्स्ट जो आपल्याकडे दिलेला फॉर्म्युला असेल किंवा रिझल्ट असेल या ठिकाणी कसा आहे ट्रू आहे. त्याच पद्धतीने सिमिलरली ह्या ठिकाणी काय सांगता येतं 6 ओके 6 मीन्स पी डबल इम्प्लाइज क्यू अँड लास्ट 8 वाला हा कसा आहे कॉलम आयडेंटिकल आहे सेम आहे. तर हे सांगता येतं की आपल्याला की हा सेकंड कसा आहे या ठिकाणी इक्वॅलंट आहेत. मीन्स आपल्याकडे या ठिकाणी ज्या पद्धतीने 2 प्रूफ केलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला थर्ड आणि ह्या ठिकाणी फोर्थ प्रूफ करता येतं. आणि हे खूप इझिली आहे, तुम्ही ट्राय करा. ओके तुम्हाला येणारच 100% गॅरंटी. ओके चला ह्या ठिकाणी आपण इक्वॅलंट्स कशा पद्धतीने आहेत आपण ते पाहिलेलं आहे. मीन्स ह्या ठिकाणी फॉर्म्युलेज आपण 4 पाहिलेले आहेत. तर आपण नेक्स्ट जाऊया ह्या ठिकाणी एक्सरसाइज ह्या ठिकाणी 1.4 कडे. तर ह्या ठिकाणी पहा आपल्याकडे काय करायचं युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. त्या ठिकाणी पहा आपल्याला जस्टिफिकेशन पण लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी पहा आपल्याला निगेशनचे फॉर्म्युले माहित पाहिजे. पहिल्यांदा आपल्याकडे बघा फॉर्म्युले कोणते आहेत निगेशन ऑफ कंजक्शन. ओके हे आपल्याकडे फॉर्म्युले माहिती पाहिजे. ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचे निगेशन ऑफ कंजक्शन फॉर्म्युला काय असतो निगेशन ऑफ कंजक्शन मीन्स या ठिकाणी अँड negation of P and Q is equivalent to negation P or negation Q. सेकंड ह्या ठिकाणी असतो negation of ओके negation of disjunction means या ठिकाणी काय असेल or ओके disjunction means या ठिकाणी or means negation of P or Q is equivalent to काय असेल या ठिकाणी negation P and negation Q. ओके आणि ह्या 2 फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ सुद्धा ह्या ठिकाणी म्हटलेला आहे. मीन्स ऑर मध्ये नाव काय असेल या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा ह्याला कंडिशनल सुद्धा म्हटलं जातं. त्या ठिकाणी काय असेल निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू फॉर्म्युला आहे पहा या ठिकाणी काय असेल या ठिकाणी पी अँड निगेशन क्यू. जर ह्या ठिकाणी आपल्याकडे हे 4 जर फॉर्म्युले जर माहिती असतील तर हे आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला या ठिकाणी निगेशन आपल्याला लिहिता येईल आहे की नाही बाय कंडिशनल किंवा बाय इम्प्लिकेशन बाय कंडिशनल. ओके या ठिकाणी लास्ट फॉर्म्युला या ठिकाणी असेल निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके या ठिकाणी पहा जर फाइंड करता येत नसेल तर करता येईल पहा आपल्याला काय करता येतं पी इम्प्लाइज क्यू असतो. नेक्स्ट या ठिकाणी अँड क्यू इम्प्लाइज पी आहे. ओके त्या ठिकाणी डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज करू पहा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ह्या ठिकाणी काय असेल पी अँड निगेशन क्यू. ह्या ठिकाणी अँडचं ह्या ठिकाणी होणार आहे ऑर आणि ह्या ठिकाणी निगेशन ऑफ ह्या ठिकाणी काय असेल पहा निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी ह्या ठिकाणी असेल क्यू अँड निगेशन पी. हा आपल्याकडे काय आहे फॉर्म्युला आहे. किती आहेत या ठिकाणी 4 फॉर्म्युले जर ह्या ठिकाणी माहिती असतील तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला काय करता येतात या ठिकाणी निगेशन फाइंड करता येते. या ठिकाणी 1 बाय 1 आपण प्रॉब्लेम पाहूया आपण. या ठिकाणी आहे आपल्याकडे फर्स्ट प्रॉब्लेम. ओके निगेशन क्यू इम्प्लाइज पी याचं निगेशन घ्यायचं आहे. ओके मग या ठिकाणी पहा आन्सर आपल्याकडे घेता येईल द निगेशन क्यू इम्प्लाइज पी इज. ओके फर्स्ट आपण पाहतो या ठिकाणी. तर आपल्याकडे काय करायचं आहे ह्या निगेशन क्यू इम्प्लाइज पी चं ह्या ठिकाणी निगेशन घ्यायचं आहे ह्या ठिकाणी निगेशन याचं. तर या ठिकाणी पहा आपल्याकडे काय ह्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो पहा. ओके काय लिहिता येतो ह्या निगेशन क्यू ला ए सपोज करूया आपण ह्याला ए असेल. नेक्स्ट या ठिकाणी इम्प्लाइज ह्या पी ला असेल या ठिकाणी बी. ओके याचं आपल्याकडे काय घ्यायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. तर फॉर्म्युला आपल्याकडे काय होतो पहा निगेशन ए इम्प्लाइज बी फॉर्म्युला काय आहे ए अँड निगेशन बी. पहा ह्या ठिकाणी लेफ्ट हँड साइड मध्ये इथे पहा. ओके सॉरी राईट हँड मध्ये इकडे आपण लिहिलेले आहेत फॉर्म्युलेज.
कोणता आहे ह्या ठिकाणी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे की नाही. ह्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला ए बी. हे पहा ह्या ठिकाणी आपल्याकडे काय आहेत अल्जेब्रा ह्या ठिकाणी आपण यूज केला पाहिजे आहे की नाही. ह्या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू आहे तर त्या ठिकाणी ए इम्प्लाइज बी ला पण काय ना ह्या ठिकाणी युजफुल आहेच. मग ह्या ठिकाणी निगेशन ऑफ ए इम्प्लाइज बी ला काय लिहिता येतं ए अँड निगेशन बी. तर यूज करा ह्या ठिकाणी काय असेल निगेशन ए निगेशन ए इम्प्लाइज बी ला काय असेल ए अँड निगेशन बी मीन्स ए ह्या ठिकाणी असेल ए आहे निगेशन क्यू अँड निगेशन ह्या ठिकाणी बी हा फॉर्म्युला. ओके आणि हेच आपलं काय असेल या ठिकाणी रिझल्ट. तर ह्या ठिकाणी पण आणखी लिहिता येतं. हे आपण काय लिहिलं फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे. जर ह्या ठिकाणी वर्ड मध्ये लिहायचं असेल तर ह्या ठिकाणी जस्टिफिकेशन आपल्याला लिहिता येतं निगेशन ऑफ काय यूज केलं ह्या ठिकाणी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ह्या ठिकाणी दोन्हीपैकी एक कोणतंही पहा हे एक नंबर आहे हे 2 नंबर आहे. ह्या दोन्हीपैकी एक कोणतंही ह्या ठिकाणी आपल्याला जस्टिफिकेशन लिहिता येतं. ओके त्या ठिकाणी झालेलं आहे फर्स्ट. ओके सेकंड पाहूया आपण या ठिकाणी. सेकंड कशाचे निगेशन घ्यायचं आहे द निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इज. याचं निगेशन घ्यायचं आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा फॉर्म्युल्यानुसार सांगेल पहा फॉर्म्युल्यानुसार काय असेल पहिल्यांदा फॉर्म्युला आपल्याकडे निगेशन ऑफ ए आहे की नाही ह्या पी ला काय असेल ए आणि निगेशन क्यू ला ह्या ठिकाणी काय असेल बी मीन्स ह्या ठिकाणी अँड निगेशन क्यू ला ह्या ठिकाणी बी. तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय असेल निगेशन ए और निगेशन बी हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करणार निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. पहा ह्या ठिकाणी निगेशन ऑफ ए अँड बी काय असेल या ठिकाणी निगेशन ए और निगेशन बी 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 मीन्स ह्या ठिकाणी निगेशन क्यू. नेक्स्ट पहा ह्या ठिकाणी यालाच आपल्याला काय लिहिता येतं पहा ह्या ठिकाणी कसं आहे कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी येतो फर्स्ट फॉर्म्युला त्यालाच काय लिहिता येतं निगेशन ऑफ कंजक्शन. ओके निगेशन ऑफ कंजक्शन. तुम्ही हे जस्टिफिकेशन लिहू शकता किंवा हे लिहू शकता. ओके कोणतंही लिहिलं तरी चालतं. आता पहा ह्या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं आहे सिम्प्लिफाय झालेला आहे का नाही पहा ह्या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन आहे आणि ह्या ठिकाणी माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन आणखी एक फॉर्म्युला राहिलेला आहे पहा आपल्याकडे या ठिकाणी फिफ्थ. या ठिकाणी काय असतो निगेशन ऑफ निगेशन. ओके निगेशन ऑफ निगेशन काय असतो इट सेल्फ पहा निगेशन ऑफ निगेशन पी या ठिकाणी काय असतो इट सेल्फ मीन्स पी. तसंच या ठिकाणी काय असेल निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ निगेशन या ठिकाणी काय असेल या ठिकाणी आपल्याकडे क्यू. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला सुद्धा लिहिता येतो काय लिहिता येतो निगेशन ऑफ निगेशन ए. ओके फक्त नाव ठेवलेलं आहे त्यांना काय असेल ए किंवा आपल्याला काय लिहिता येतं जस्टिफिकेशन निगेशन ऑफ निगेशन. पहा या ठिकाणी पहा मी काय करता दोन्ही पण लिहित आहे फॉर्म्युला पण लिहित आहे आणि हे पण लिहित आहे वर्ड मध्ये पण तुम्ही कोणतेही एक लिहू शकता मीन्स हे आपण जे राईट साईडला लिहित आहात ते ह्या ठिकाणी काय असेल या ठिकाणी जस्टिफिकेशन असेल. ओके तर या ठिकाणी पहा ज्या पद्धतीने आपण फर्स्ट आणि सेकंड ज्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करता येतात ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया ह्या ठिकाणी पहा. ओके तर या ठिकाणी कोणता आहे आपल्याकडे या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ काय घ्यायचं आहे याचं निगेशन. आता मी या ठिकाणी डायरेक्टली घेतो पाय काय असेल निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. तर ह्या ठिकाणी आपल्याला यूज करता आलं पाहिजे. ह्या ठिकाणी कसं आहे ऑर आहे तर माहिती आहे आपल्याकडे फॉर्म्युला कोणता असेल या ठिकाणी जर ऑर असेल तर निगेशन ऑफ डिजक्शन. ओके त्या काय असेल फॉर्म्युला ह्या ठिकाणी मी लिहितो वाटलं तर निगेशन ऑफ ए का असेल या ठिकाणी ऑर ह्या ठिकाणी काय असेल निगेशन ऑफ ए और बी. फॉर्म्युला काय या ठिकाणी पहा निगेशन ए अँड निगेशन बी. ओके आपण कोणतंही एक जस्टिफिकेशन लिहिलं तरी चालतं ह्या ठिकाणी आपण वर्ड मध्ये लिहूया पहा काय असेल या ठिकाणी निगेशन ऑफ पी ऑरचं या ठिकाणी असेल अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. आणि आताच पाहिलं होतं निगेशन ऑफ निगेशन काय असतं इट सेल्फ आहे की नाही मीन्स निगेशन ऑफ पी अँड क्यू. हे फॉर्म्युला आपल्याकडे मीन्स काय असेल या ठिकाणी कोणता आहे निगेशन ऑफ निगेशन. ओके निगेशन ऑफ निगेशन या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो हे आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे मीन्स ह्या दिलेल्या स्टेटमेंटचं हे कसं आहे निगेशन. ओके नेक्स्ट आपण फोर्थ पाहूया.
या ठिकाणी फोर्थ काय दिलेलं आहे, निगेशन ऑफ पी और क्यू ब्रॅकेट क्लोज अँड आर. तर याचं निगेशन घ्यायचं, निगेशन ऑफ. ओके, पहा जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन लिहिला त्या पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आहे. पहा कसं लिहिणार आपण ठिकाणी, द निगेशन ऑफ कोणाचा आहे, इन ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड आर इज, अशा पद्धतीने आपल्याकडे लिहायचं. नेक्स्ट मग काय असेल या ठिकाणी, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू अँड आर मीन्स या दोन्हीचं घ्यायचं आहे. मीन्स या ठिकाणी कसं असेल, स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करणार, कारण पहिल्यांदा सिंपल ब्रॅकेट यूज केला आहे. तर या ठिकाणी काय असेल, स्क्वेअर ब्रॅकेट. पहा हा ब्रॅकेट एक आहे आणि हा दुसरा आहे. आता या ठिकाणी पहा काळजीपूर्वक लक्षात ठेवा, ह्याला ए सपोज केलं आणि ह्याला बी सपोज केलं, तर निगेशन ऑफ ए अँड बी, निगेशन ए अँड बी का असतो, निगेशन ए और निगेशन बी. तर या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे ए कोण आहे, बी कोण आहे. आणि ह्या ठिकाणी अँड आहे मीन्स या ठिकाणी काय असेल, फॉर्म्युला काय असेल, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ कंजक्शन. ओके, आपण पहा पहिल्यांदा आपण रीड केलेत 5 फॉर्म्युले, ते माहिती असणं गरजेचं. निगेशन ए मीन्स या ठिकाणी किती आहे, पी और निगेशन क्यू, अँडचं या ठिकाणी और निगेशन आर. पहा आणखी सिम्प्लिफाय झालं का, नाही झालेलं नाही. मीन्स या ठिकाणी आणखी हे ब्रॅकेट राहिलेला आहे, म्हणून ह्या ब्रॅकेटला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. त्याच पद्धतीने पी ला का असेल, वर आपण सॉल्व केलं. पहा क्वेश्चन नंबर या ठिकाणी थर्ड आहे, सिमिलरली आहे की नाही. या ठिकाणी पी ला का असेल ए आणि या निगेशन क्यू ला का असेल बी. तसंच मग या ठिकाणी निगेशन पी मीन्स का असेल, या ठिकाणी निगेशन पी, ऑरचं या ठिकाणी कसं असेल अँड निगेशन या ठिकाणी बी म्हटलेलं आहे, त्याला काय असेल, निगेशन बी. ए निगेशन ए और बी, निगेशन ए और बी का असतं, निगेशन ए अँड निगेशन बी. निगेशन क्यू मीन्स या ठिकाणी निगेशन बी. आणि या ठिकाणी कोणता वापरलेला आहे, और असेल त्या ठिकाणी वापरता येतं आपल्याला निगेशन ऑफ डिजक्शन. ओके, हे आपल्याला जस्टिफिकेशन लिहायचं आहे. ओके, ह्या जस्टिफिकेशनला इथं सांगितलेलं आहे, फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ओके, त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि हे और निगेशन आर जशाला तसं. ओके, तर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. या ठिकाणी काय असेल, निगेशन पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ निगेशन काय असेल या ठिकाणी क्यू और निगेशन आर. आणि हे कोणता फॉर्म्युला यूज केला आहे ते या ठिकाणी लिहिणार. पहा या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला आहे निगेशन ऑफ निगेशन. ओके, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं तरी चालतं, हे आपण फॉर्म्युले यूज केले आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युलांचा यूज करून सॉल्व करायचा असेल तर करू शकता, किंवा ह्या पद्धतीने डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. पण समजलं पाहिजे की आपण काय सपोज करतोय की नाही. ह्या पद्धतीने इथे ए आहे, इथे बी आहे. ओके, सपोज ह्या ठिकाणी आपण ए आणि बीचा यूज केला नाहीये, त्या ठिकाणी काय आहे, ए आहे, बी आहे, सपोज करता आलं पाहिजे. निगेशन ए और बी का असतो, निगेशन ए अँड निगेशन बी. पण ह्या ठिकाणी आपल्याला अल्जेब्रा माहिती असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी म्हणतोय ए लिहितोय पी, म्हणतोय बी लिहितोय निगेशन क्यू, हे आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीने जसं आपण या ठिकाणी 4 एक्झाम्पल सॉल्व केले त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार, 5th आणि ह्या ठिकाणी 6th क्वेश्चन सॉल्व करणार. तर पहा या ठिकाणी डायरेक्टली ह्या ठिकाणी मी सॉल्व करतोय. पहा या ठिकाणी काय असेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू, ह्याला सॉल्व करायचं आहे. तर काय असेल या ठिकाणी पहा फॉर्म्युला काळजीपूर्वक पहा. याला काय असेल ए, याला काय असेल बी, आणि ह्याच्यामध्ये काय आहे, इम्प्लिकेशन आहे की नाही. इम्प्लिकेशन मीन्स आपल्याला लिहिता येतं. काय असेल या ठिकाणी, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे की नाही. निगेशन ऑफ कंडिशन म्हटलं ते चालतं, किंवा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, हे फॉर्म्युला ते यूज करणार. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय असतो फॉर्म्युला, निगेशन ऑफ ए इम्प्लाइज बी का असतो, ए अँड निगेशन बी. पण या ठिकाणी ए कोण आहे, बी कोण आहे, या ठिकाणी पुटअप करणार. ए आहे या ठिकाणी पी अँड निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. ओके, पण या ठिकाणी असा फॉर्म्युला आपल्याला लिहिता यायला पाहिजे. ओके, का असं या ठिकाणी निगेशन ए इम्प्लाइज बी, का असं या ठिकाणी ए अँड निगेशन बी, हा फॉर्म्युला. ओके, पण हा फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालतो, नेक्स्ट आपल्याकडे ह्या ठिकाणी काय करायचं, आणखी डबल सिम्प्लिफाय करायचं आहे. पहा या ठिकाणी पूर्ण सॉल्व झालेलं नाहीये, आणि त्या ठिकाणी काय राहिलेलं आहे, निगेशन्स. ओके, इथे तशाला तसं पी अँड जशाला तसं इथे काय असेल पहा, ह्याला ए
आणि ह्याला बी. ओके, आता सिम्प्लिफाय केलेलं आहे. निगेशन ए और बी मी सरळ लिहिता येतं. काय जस्टिफिकेशन काय असेल या ठिकाणी, निगेशन ऑफ, या ठिकाणी ऑर आहे मीन्स या ठिकाणी रिजेक्शन. ओके, निगेशन ऑफ रिजेक्शन या ठिकाणी लिहिता येईल. का असेल या ठिकाणी, निगेशन पी ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, एकदम स्टेप बाय स्टेप जर सॉल्व केलं ना काही अडचण जात नाही. मीन्स या ठिकाणी निगेशन पी ॲज इट इज त्याच पद्धतीने पहा, निगेशन ऑफ निगेशन आहे. निगेशन ऑफ निगेशन का असतो या ठिकाणी क्यू. आताच आपण पाहिलेला निगेशन ऑफ निगेशन कसा असतो, इट्स निगेशन ऑफ निगेशन. ओके, तर फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर्म्युला लिहू शकता. ओके, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहा किंवा डायरेक्टली ह्या ठिकाणी पुटअप केलं तरी चालतं. पहा मी ह्या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे, त्याच पद्धतीने मी फॉर्म्युला कसा लिहितो पहा. ओके, या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी 6 पाहूया. मी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितोय आणि नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करतो. पहा, निगेशन ऑफ काय घ्यायचं आहे, निगेशन पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. मग आपल्याकडे पहा फॉर्म्युला कोणता असतो, हे पूर्णच्या पूर्ण ए आहे की नाही आणि हे पूर्णच्या पूर्ण बी. मग ह्या ठिकाणी फॉर्म्युला काय, निगेशन ऑफ ए और बी. फॉर्म्युला काय आहे, निगेशन ऑफ ए अँड निगेशन बी. ओके, अशा पद्धतीने फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी काय असेल, निगेशन ऑफ ए कोण आहे, पूर्णच्या पूर्ण हे निगेशन ऑफ पी अँड क्यू. या ठिकाणी कसा असेल पहा, ऑरचं अँड निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. ओके, पहा हे निगेशन ए और बी, निगेशन ए और बी का असेल, निगेशन ए अँड निगेशन बी. हे काय आहे, बी आहे आणि ही का असेल आपल्याकडे ए. नेक्स्ट आणखी याला आपल्याला सॉल्व करायचं. पहा एक एक आपण सॉल्व करूया. ओके, एक का असेल या ठिकाणी, हे आपण लेफ्ट साइड करूया. मी डबल अंडरलाईन केलं, आपण या ठिकाणी सॉल्व करूया. या ठिकाणी कसं असेल, हे आपल्याकडे असेल पहा निगेशन ऑफ. ओके, हे निगेशन ऑफ या ठिकाणी कसं असेल, निगेशन ऑफ निगेशन. या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला पाहायचं का असेल या ठिकाणी, निगेशन ऑफ निगेशन. मग या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशनचा जर आपण या ठिकाणी यूज केल्यानंतर आपल्याकडे काय होणार पहा, हे कॅन्सल होणार. मीन्स कशा पद्धतीने असेल या ठिकाणी फॉर्म्युला मी लिहितोय. ओके, का असेल, निगेशन ऑफ निगेशन पी किंवा या ठिकाणी आपण ए चा यूज केलेला आहे तर ए किती असेल, ए या ठिकाणी लिहिता येतं. निगेशन ऑफ निगेशन का असेल, पी अँड क्यू. ओके, अँड ह्या ठिकाणी काय असेल, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. सिम्प्लिफाय एक करूया. याला काय लिहिता येतं, निगेशन ऑफ ए और बी आहे. ऑर मीन्स निगेशन ऑफ डिजेक्शन. हे निगेशन ऑफ निगेशन. पहा तुम्ही कोणतंही लिहिलं तरी चालतं. मी फॉर्म्युला लिहितोय तर फॉर्म्युला लिहा. लेफ्ट साईडला या ठिकाणी वर्डमध्ये लिहिलं आहे, तुम्ही वर्डमध्ये लिहू शकता. ओके, आता नेक्स्ट एक आपण सॉल्व केलं. हे आता हे राईट हँड राहिलेलं आहे. इथं कसं असेल, ह्याला ए आणि हा बी आहे की नाही, हा ए हा बी. मग कोणता फॉर्म्युला असेल, ह्या ठिकाणी निगेशन ऑफ ए और बी. काय फॉर्म्युला ह्या ठिकाणी, निगेशन ए अँड निगेशन बी. याला आपल्याला काय म्हणता येतं, निगेशन ऑफ डिजेक्शन. ओके, हे आधीच असेल या ठिकाणी पी अँड क्यू. अँड याला काय असेल पहा या ठिकाणी, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. पहा तुम्हाला नावामध्ये लिहायचं असेल तर नावामध्ये लिहिलं तरी चालतं किंवा फॉर्म्युलामध्ये लिहिलं तरी चालतं, काय हरकत नाही. याला काय म्हणणार आपण, निगेशन ऑफ डिजेक्शन. या ठिकाणी काय असेल, पी अँड क्यू ॲज इट इज. ह्या ठिकाणी कसं असेल, अँड. मग या ठिकाणी पहा निगेशन ऑफ निगेशन आहे की नाही, निगेशन ऑफ निगेशन का असतो, इट सेल्फ. झालं निगेशन ऑफ पी अँड क्यू. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, एकदम सिंपल आहे. हे दिलेल्या स्टेटमेंटचं कसं असेल, ह्या ठिकाणी निगेशन असेल. तर पहा आपल्याला दोन्ही पण लिहिता यायला पाहिजे की नाही. हे कसं असेल, निगेशन ऑफ काय असेल, डिजेक्शन असेल. ओके, नेक्स्ट या ठिकाणी काय असेल, निगेशन ऑफ निगेशन असेल. नेक्स्ट या ठिकाणी निगेशन ऑफ डिजेक्शन असेल आणि या ठिकाणी कसं असेल, निगेशन ऑफ निगेशन. तुम्ही एक लिहिलं तरी चालतं, मी ह्या ठिकाणी दोन्ही लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम पाहूया. एकदम इझिली आहेत पहा, फक्त काळजीपूर्वक ह्या ठिकाणी सॉल्व करायला पाहिजे. आता मी डायरेक्टली सॉल्व करतोय. ओके, स्टेटमेंट लिहित नाही, द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज आहे की नाही. पहा फर्स्ट सेकंड थर्ड ह्या ठिकाणी व्यवस्थित आपण सॉल्व केलं आहे, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. कशाचं निगेशन घ्यायचं पहा, निगेशन ऑफ. पहा पहिल्यांदा आपण कोणता ब्रॅकेट यूज केलेला आहे, सिंपल ब्रॅकेट केलेला आहे.
म्हणून ह्या ठिकाणी काय असेल आपल्याकडे मी स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज केला. यांचं निगेशन घ्यायचं काळजीपूर्वक. पहा हे पूर्णच्या पूर्ण ए आहे की नाही आणि हे पूर्णच्या पूर्ण बी. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता आहे पहा ह्या ठिकाणी मी लिहितोय. निगेशन ऑफ ए इम्प्लाइज बी. फॉर्म्युला काय आहे? ए अँड निगेशन बी. लिहा निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू अँड सॉरी निगेशन नाही, ए ला निगेशन नाही आहे की नाही, ए ॲज इट इज असेल अँड निगेशन पी अँड निगेशन. आणि ह्याला आपण काय म्हणतो? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ला काय असेल? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तुम्ही वर्ड लिहा किंवा हा फॉर्म्युला लिहा तरी चालतो. नेक्स्ट ह्या ठिकाणी लिहिता येतं पहा. हे लेफ्ट हँड काहीही सॉल्व करण्याची गरज नाहीये. ओके, कारण ह्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज होत नाही. 5 फॉर्म्युले आहेत त्यांचा आपल्याला यूज करायचा आहे. अँड इथे पहा आहे की नाही, इथे ह्या ठिकाणी यूज करता येते. याला ए आणि याला बी. अशा पद्धतीने आपण खूप सॉल्व केलेले आहेत. निगेशन ऑफ ए अँड बी. फॉर्म्युला काय आहे? निगेशन ए और निगेशन बी. पहा झाला सिंपल. या ठिकाणी काय असेल? निगेशन ऑफ पी अँड पहा या ठिकाणी आपण स्क्वेअर ब्रॅकेट ह्या ठिकाणी यूज करूया. ओके, स्क्वेअर ब्रॅकेटचा या ठिकाणी आपण यूज करू. ह्या ठिकाणी निगेशन ऑफ बी या ठिकाणी काय असं असेल? अँडचं. ह्या ठिकाणी अँडचा असेल और अँडचा असेल और निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, अशा पद्धतीने. आणखी या ठिकाणी पहा डबल. इथं निगेशन ऑफ निगेशन सिम्प्लिफाय झालेलं नाहीये. निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन इट सेल्फ. ओके, हे फॉर्म्युले माहिती आहेत. मग या ठिकाणी काय असेल? पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन काय असेल या ठिकाणी? कॅन्सल. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. पहा या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक जर आपण सॉल्व केले ना काहीही अडचण येत नाही. आणि हे निगेशन थोडे व्यवस्थित काढा पहा. ओके, निगेशन व्यवस्थित काढा. आणि ह्याला म्हणता येतं काय असेल या ठिकाणी? पहा लिहायचं असेल तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नेक्स्ट काय असेल या ठिकाणी? निगेशन ऑफ कंजक्शन. आणि या ठिकाणी काय असेल? निगेशन ऑफ निगेशन. ओके, तुम्ही वर्डमध्ये लिहा किंवा फॉर्म्युल्यामध्ये लिहा, कोणतं एक लिहिलं तरी चालतं. आणि ह्या ठिकाणी पहा आपल्याकडे काय आहे? नेक्स्ट या ठिकाणी 8 एक्झाम्पल आहे. मीन्स ह्या एक्झाम्पल फर्स्ट मधील हा लास्ट क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी पहा कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार. निगेशन ऑफ पहा या ठिकाणी सिंपल ब्रॅकेट आहे, सिंपल ब्रॅकेट आहेत आहे की नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार? स्क्वेअर ब्रॅकेटचा या ठिकाणी आपण यूज करणार. ओके, पी अँड निगेशन क्यू. पहा तुम्ही या ठिकाणी स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पहा हा इथं ए असेल, हा ब्रॅकेट बी असेल. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करता येतो. निगेशन ऑफ ए और बी. फॉर्म्युला काय असेल? निगेशन ए अँड निगेशन बी. सॉल्व करा पहा. निगेशन ए पूर्णच्या पूर्ण कोण आहे? निगेशन पी और निगेशन क्यू. ऑरच अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ओके, व्यवस्थित ह्या ठिकाणी जर आपण यूज केला तर ह्या ठिकाणी आपल्याला इझिली सॉल्व करता येतं. आणि ह्यालाच काय म्हणता येतं? निगेशन ऑफ डिसजंक्शन. ह्या ठिकाणी पहा एक 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 आपण सॉल्व करू. ह्या लेफ्टला सॉल्व करू. तुम्ही अंडरलाईन केलेली आहे त्यांना. याला ए असेल आणि हा बी असेल. ओके, निगेशन पी ला ए सपोज करू. निगेशन ऑफ ए और बी. फॉर्म्युला ह्या ठिकाणी तेच निगेशन ऑफ ए अँड निगेशन बी. ह्याला आपण काय म्हणतो? निगेशन ऑफ डिसजंक्शन. काय असेल? पहा निगेशन ऑफ निगेशन पी ऑरचं ह्या ठिकाणी काय असेल? अँड ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. आणि हे अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज. आता ह्या ठिकाणी पहा इथे आणखी लेफ्ट साईड ह्या ठिकाणी काय झालं ना आपली? ह्या ठिकाणी अँडच्या लेफ्ट साईड कसं झाली? सिम्प्लिफाय नाही. निगेशन ऑफ निगेशन मीन्स ह्या ठिकाणी काय असतो? इट सेल्फ. निगेशन ऑफ निगेशन काय असतो? इट सेल्फ. निगेशन ऑफ निगेशन इट सेल्फ. हे अँड जशाला तसं. निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ओके, ज्या पद्धतीने आपण लेफ्ट साईड सॉल्व केलेली आहे ही इकडची आहे की नाही, अँडची लेफ्ट साईड, तसेच ह्या अँडची और काय करणार आपण? राईट साईड सॉल्व करणार. पी अँड क्यू. त्या ठिकाणी काय असेल? अँड जशाला तसं. इथं कसं असेल पहा, हे ए असेल, हा बी असेल. निगेशन ऑफ ए अँड बी. काय असेल आपल्याकडे? निगेशन ए और निगेशन बी. सॉल्व करा. मग या ठिकाणी काय असेल? निगेशन ए और निगेशन बी. ह्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करू. आणि नेक्स्ट पहा, ह्या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन आहे. ह्या ठिकाणी कसा असेल? निगेशन ऑफ निगेशन. ह्या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन इट सेल्फ.
निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ. ओके, तुम्हाला आता ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. एकदा ट्राय करा. ओके, तुम्हाला फॉर्म्युला जस्टिफिकेशन लिहायचं असेल फॉर्म्युला जस्टिफिकेशन मध्ये लिहू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी त्यांचं नाव, याचं नाव काय आहे, निगेशन ऑफ डिजेक्शन, निगेशन ऑफ डिजेक्शन, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ कंजक्शन, आणि ह्या ठिकाणी असेल निगेशन ऑफ निगेशन ह्या पद्धतीने. आणि हे कसं असेल तुमचं ह्या ठिकाणी 8 नंबरचं ह्या ठिकाणी निगेशन आहे की नाही, म्हणजे दिलेल्या गिव्हन स्टेटमेंटचं ह्या ठिकाणी तुमचं कसं आहे हे निगेशन आहे. ओके, तर आपण ह्या ठिकाणी एक लास्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन ह्या ठिकाणी रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. विदाउट युजिंग इफ देन मीन्स आपल्याकडे काय दिलेलं आहे, स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये आहे, तर आपल्या ह्या ठिकाणी इफ देन लिहायचं नाही. तर आपल्याकडे माहिती आहे पहा, इफ देन मीन्स काय असेल, कंडिशनल आहे की नाही. इफ देन मीन्स ह्या ठिकाणी असेल कंडिशनल किंवा त्याला आपण म्हणतो ह्या ठिकाणी इम्प्लिकेशन. आणि आपल्याकडे इम्प्लिकेशनच्या लॉचा फॉर्म्युला माहिती आहे. पहिला फॉर्म्युला पाहिला आपण आज रिझल्ट आहे की नाही, पी इम्प्लाइज क्यू. या ठिकाणी काय असतो, पी और क्यू. बस हे इफ देन मध्ये नाही पाहिजे तर ह्या ठिकाणी लिहिणार आपण का असेल, निगेशन पी और क्यू मध्ये ह्या दिलेल्या स्टेटमेंटला लिहिणार. त्या ठिकाणी पहा कशा पद्धतीने लिहिणार ते ह्या ठिकाणी पाहूया आपण. तर पहा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, दिलेलं स्टेटमेंट इफ देन मध्ये आहे. इफ देन मीन्स हा कसा असेल पी आणि हा कसा असेल क्यू. हा कसा आहे पी आणि हा कसा आहे क्यू आहे. तर पाहूया पाहायला काय करणार, लेट हा पी कसा असेल, पी अ मॅन इज अ जज. ओके, इज अ जज. आणि ह्या ठिकाणी कसा असेल, ह्या ठिकाणी क्यू ही इज हॉनेस्ट. मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिता येतं, इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज. सिम्बॉलिक फॉर्म का असेल, या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू. आणि ह्याला कसं लिहिता येतं, निगेशन ऑफ पी और क्यू. कोणता लॉ आहे, इम्प्लिकेशन लॉ किंवा कंडिशनल लॉ. ह्या ठिकाणी कसा असेल, कंडिशनल लॉ. ओके, मग ह्याला आपल्याकडे काय करायचं आहे, ह्या दिलेल्या इफ देनच्या स्टेटमेंटला रिराइट करायचं आहे विदाउट युजिंग इफ देन. मीन्स इफ देनचा यूज न करता लिहायचा आहे. तर माहिती आहे या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू. इफ देनला ह्या ठिकाणी कसं लिहिता येतं, ऑर मध्ये लिहिता येतं. लिहूया रिराइट द किंवा का असेल, या ठिकाणी आपण सेंटेन्स कसं लिहिणार, ह्या दिलेल्या स्टेटमेंटला कसं लिहायचं आहे आपल्याकडे, त्याच फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर कसं असेल या ठिकाणी, द गिव्हन स्टेटमेंट आपण लिहावं वाटलं तर, द गिव्हन स्टेटमेंट कॅन बी स्टेटमेंट. ओके, एकच आहे स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज. ओके, डायरेक्टली कॅन बी रिटर्न ॲज. कसं लिहिणार या ठिकाणी, निगेशन पी. निगेशन पी मीन्स काय असेल या ठिकाणी, अ मॅन इज अ जज. अ मॅन इज अ जज. तर या ठिकाणी कसं असेल, या ठिकाणी अ मॅन इज नॉट जज. इज नॉट अ जज. नॉट अ जज. ओके, नेक्स्ट काय या ठिकाणी, और क्यू ही इज हॉनेस्ट. ही इज हॉनेस्ट. ओके, ही इज, हे झालेलं आहे आपलं आन्सर. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड पण पाहायचं. सेकंड तुम्हाला होमवर्कसाठी असेल, मी शॉर्टकट मध्ये सांगेल फक्त. हा कसा असेल, पी आहे आणि हा कसा असेल, क्यू असेल. ओके, हा पी आणि हा क्यू. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे आपल्याकडे, पी इम्प्लाइज क्यू आहे. याला कसं लिहिता येतं, निगेशन पी और क्यू लिहिता येतं. ओके, मग यालाच कसं लिहिता येतं, गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज किंवा इट्स काय असेल, इट्स कॅन बी रिटन ॲज. ओके, कशा पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी चालतं, रिटन ॲज. लिहिता येतं निगेशन पी का असेल, या ठिकाणी पी कोण आहे, 2 इज अ रॅशनल नंबर. ह्या ठिकाणी लिहिता येतं 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नॉट अ रॅशनल नंबर. or 2 is a rational number. 2 is a irrational number. Sorry, 2 is a irrational number. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, लिहिता येतं. मे बी ह्या ठिकाणी मिस्टेक आहे पहा, 2 इज रॅशनल नंबर या ठिकाणी √2 आहे पहा. ओके, √2 या ठिकाणी √2. थोडं चेक करत चला, हे कसं आहे, √2.
तर ह्या ठिकाणी आपल्याकडे काय झालेलं आहे, सेकंड मध्ये 2 एक्झाम्पल पाहिल्यात, एक शेवटचा ह्या ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चन्स आहे ते आपण पाहूया. सिमिलरली हा कसा असेल, पी आहे, हा क्यू असेल, हा पण तुम्हाला होमवर्क क्लास एकदम सिंपल आहे. हा पी आहे की नाही, आणि हा क्यू असेल, त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसा असेल, पी इम्प्लाइज क्यू असेल. त्याचा फॉर्म्युला काय आहे, निगेशन ऑफ पी और क्यू असेल, आणि त्यालाच कसं लिहायचं, त्याच्याच फॉर्म मध्ये रिटर्न लिहायचं असेल निगेशन पी. निगेशन पी मीन्स काय असेल, एफ ऑफ 2 इक्वल नॉट 0 और, आणि हे जशाला तसं एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. ओके, हे एकदम सिंपल आहे. तर या ठिकाणी तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर ह्या ठिकाणी पहा, सध्याच्याला आपण ह्या ठिकाणी थांबूया. तर आपल्याकडे नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये पाहणार आहात की विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. ओके, तर आपण पहा, मे बी मला वाटतं 1.2 मध्ये आपण काय पाहिलं आहे की ट्रूथ टेबलने आपण काय केलं आहे, प्रूफ केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपण नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये पाहणार आहात विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.